MSc माइंड मॅप या फ्री एज्युकेशन चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपल्याला माहिती आहे कालच आपली कंबाईनची जी ग्रुप बीची एक्झाम आहे ती झालेली आहे आणि आय होप तुमच्या सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल. ओके, याआधी बघा आपण पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी या विषयाचे जे आहेत ते ॲनालिसिस आणि आन्सर की जी आहे ती बघितलेली आहे. आता मी तुमच्यासाठी घेऊन येते करंट अफेअर्सची म्हणजेच चालू घडामोडी या विषयांची आन्सर की. ओके, चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, अमेरिकी अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतीत केले. म्हणजेच कोच यांनी गेल्या वर्षी किती म्हणजे कधी जे आहे त्यांनी पृथ्वीवरून उड्डाण केलं होतं, त्याची एक्झॅक्ट डेट काय आहे ती त्यांनी विचारलेली आहे. ओके, ऑप्शन बघा आहे 10 फेब्रुवारी 2019, 2 आहे 14 फेब्रुवारी 2019, ऑप्शन तिसरा आहे 14 मार्च 2019 आणि ऑप्शन चौथा आहे 17 मार्च 2019. ओके, तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 14 मार्च 2019. ओके, आता ह्यांनीच माहिती दिलेली आहे की त्या अंतराळात राहणाऱ्या म्हणजे सगळ्यात जास्त काळ अंतराळात राहणाऱ्या पहिल्या महिला आहेत. ओके, पण त्यांच्या आधी हा पराक्रम जो आहे तो कोणी केला होता, तर यांच्या आधी म्हणजे क्रिस्टिना कोच यांच्या आधी कोणी केला होता, तर पेगी विटसन. ओके, पेगी विटसन यांनी हा रेकॉर्ड जो आहे तो केला होता. किती दिवसांसाठी, तर 288 दिवसांसाठी. ओके, आता बघूया आपण क्रिस्टिना कोच यांच्याबद्दल. तर क्रिस्टिना कोच ज्या आहेत त्या किती दिवस, 328 दिवस अंतराळात राहिलेले आहेत. ओके, तर या पिरियडमध्ये त्यांनी 6 वेळा टोटल 6 वेळा स्पेस वॉक केलेला आहे. ओके, त्यांचा स्पेस वॉकचा कालावधी किती आहे, तर तो आहे 42 तास 15 मिनटं. ओके, 42 तास 15 मिनटं त्यांनी स्पेस वॉक जो आहे अंतराळामध्ये केलेला आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे, तेनजिंग नोर्गे हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. त्याने आतापर्यंत 6 समुद्र पार केले. त्याखालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही, म्हणजे ह्याच्या ऑप्शनमध्ये समुद्र दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणता समुद्र आहे जो त्याने पार केला नाही तो आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, त्याने किती समुद्र पार केले, टोटल 6. ओके, त्याच्यातले 3 आपल्याकडे ऑप्शन दिले आहे आणि एक ऑप्शन आहे तो उत्तर ह्याचं नाही आहे. तर तो कोणता ऑप्शन आहे, तर तो आहे ऑप्शन नंबर 4, तो म्हणजे सुवेज कालवा. ओके, तर बघा याने जी कॉम्पिटिशन होती त्या कॉम्पिटिशनचं नाव काय होतं, तर कॉम्पिटिशनचं नाव होतं इंडियन नॅशनल ओपन वॉटर स्विमिंग कॉम्पिटिशन. ओके, याच्यामध्ये ह्याने टोटल किती किलोमीटर आहे जी स्विमिंग केली आहे, तर टोटल 81 किलोमीटरची त्याने स्विमिंग जी आहे ती केलेली आहे. ओके, तर बघा त्याने इंग्लिश खाडी, कॅटलिना चॅनल, जिब्राल्टर समुद्रधुनी येथेही स्विमिंग जी आहे ती केलेली आहे. त्याच्यानंतर अजून कुठे कुठे केली आहे बघा, त्याच्या स्विमिंगमध्ये ह्यांनी दिले 6 समुद्र, पण ॲक्च्युली बरेच सारे इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. तर बघा अजून इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे जी त्याने स्विमिंग केलेली आहे ते बघा. त्याच्यातलं अजून एक आहे इस्ले ऑफ जर्सी, दुसरा आहे केपटाऊन, त्याच्यानंतर आहे लॉंगबन. ओके, त्याच्यानंतर अजून एक आहे मोलोकोई चॅनल, हुवाई येथे आहे ते. ओके, आणि अजून बघा अजून एक आहे बोर्डन स्क्विरेज म्हणून एक स्टॉप आहे, तिथेही त्याने स्विमिंग केलेली आहे. ओके, आता बघूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे, परमवीर चक्र स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंतच्या 72 वर्षात सुमारे 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त किती जणांना हा बहुमान प्राप्त झाला आहे. ओके, म्हणजे आत्तापर्यंत परमवीर चक्र हा अवॉर्ड किती जणांना मिळाला हे त्यांनी विचारलेलं आहे. ओके, तर बघा ऑप्शन दिलेत, 1 24, दुसरं ऑप्शन आहे 42 जण, तिसरं ऑप्शन आहे 12 जण आणि चौथा ऑप्शन आहे 21 जण. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, किती जणांना मिळाला आहे, 21 जणांना. याची सुरुवात कधी झाली होती, तर सुरुवात झाली होती 26 जानेवारी 1950ला हा जो अवॉर्ड आहे ना त्याची सुरुवात झाली होती. ओके, फर्स्ट कोणाला दिला होता, तर फर्स्ट बघा दिला होता मेजर सोमनाथ शर्मा. ओके, फर्स्ट दिला होता मेजर सोमनाथ शर्मा यांना, सोमनाथ शर्मा. ओके, आतापर्यंत किती जणांना दिलाय, 21 जणांना दिलाय. त्या 21 पैकी 14 कधी दिलाय,
तर तो मरणोत्तर दिलेला आहे. 21 पैकी 14 जणांना जो पुरस्कार आहे तो 14 जणांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आणि बघा हे जे 21 पैकी 20 पुरस्कार कोणाला मिळालेत? आर्मीला. ओके. इंडियन आर्मी. किती? इंडियन आर्मीला 20 मिळाल्यात आणि एक मिळालाय इंडियन एअरफोर्सला. ओके. ओके. आता बघा जो एक आहे तो इंडियन एअरफोर्सला आहे. तर इंडियन एअरफोर्सला कोणाला मिळाला आहे? तर बघा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग यांना हा जो हा जो एअरफोर्सचा आहे परमवीर चक्र तो मिळालेला आहे. ओके. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढीलपैकी अयोग्य म्हणजेच चुकीचा पर्याय निवडा. ओके. स्टेटमेंट आहे अ, या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे. ओके. तर ही स्टेटमेंट बघा, ही स्टेटमेंट जी आहे ती बरोबर आहे. ओके. तर बघा दुसरी स्टेटमेंट आहे ब, आयुष्यमान कार्डधारकाच्या परिवाराला 5 लाखपर्यंतचा वैद्यकीय उपचार मोफत स्वरूपात दिला जाणार आहे. ओके. ही जी स्टेटमेंट आहे तर ही स्टेटमेंट पण कशी आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा तिसरी स्टेटमेंट आहे या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना देणार आहे. आता तुम्हीच विचार करा, जर का वरची स्टेटमेंट बरोबर आहे 10 कोटींना मिळणार आहे, 10 कोटीपेक्षा जास्त जणांना, तर खालची स्टेटमेंट काय बाय डिफॉल्ट ती फॉल्स आहे किंवा चुकीची आहे. ओके. त्याच्यामुळे थर्ड स्टेटमेंट काय आहे? ही चुकीची आहे. ओके. आता बघा चौथी स्टेटमेंट आहे या योजनेअंतर्गत 15,000 खाजगी दवाखान्यांना जन आरोग्य मित्र हा दर्जा बहाल केलेला आहे. तर बघा ही जी फोर्थ स्टेटमेंट आहे ना ही पण राईट आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 2 फक्त क, कारण त्यांनी काय सांगितलंय अयोग्य विधान जे आहे ते आपल्याला निवडायला सांगितलंय. आता बघा ही जन आरोग्य किंवा आयुष्यमान भारत योजना आहे ना तिची सुरुवात कधी झाली आहे? तर तिची सुरुवात झाली आहे 2018-19 मध्ये. ओके. 18-19 मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. तिचा उद्देश काय आहे? तर बघा तिचा उद्देश आहे की प्राथमिक, द्वितीय आणि तृतीयक स्तरातील आरोग्य सेवांचा विकास करणे. ओके. ही जी योजना आहे ना त्याला 2 गोष्टींमध्ये ती पुरवणार आहे गव्हर्नमेंट. तर त्या 2 गोष्टी कोणत्या आहेत बघा? 2 योजनांचा जो समावेश आहे तो या आयुष्यमान भारत योजनेमध्ये आहे. त्या 2 योजना आहेत, एक म्हणजे आरोग्य तंदुरुस्ती केंद्रे आणि दुसरी योजना आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ओके. आता आपण आयुष्यमान भारत बद्दल डिटेल माहिती बघितली. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्यांचे पूर्ण रूप व्यक्त करा. म्हणजे काय करायचे? फुल फॉर्म सांगायचे आहेत. ओके. बघा पहिला आहे कोणतं आहे? UPI. आता आपण UPI सर्वच जण वापरतात. जीपे, फोनपे, पेटीएम सगळंच वापरतात. UPIचा फुल फॉर्म काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. ओके. आपण कशासाठी वापरतो इथे चेक करा. तर इथे दिलेलं आहे डिजिटल पेमेंट व्यवस्था म्हणजे काय? 102. ओके. सेकंड आहे AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथे दिलेलं आहे. जर का तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचत असाल तुमचा तर तिथे त्याचं दिलेलं आहे. ओके. तर दुसऱ्याचं काय आहे? दुसऱ्याचं ऑप्शन आहे 1 नंबर. ओके. त्याच्यानंतर आहे GEM. ओके. GEM हे काय आहे? तर सरकारचं ऑनलाईन मंच आहे. ओके. त्याचं ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर 4. ओके. आणि त्याच्यानंतर आहे IoT. IoT काय आहे? तर वस्तूसाठीचे इंटरनेट. ऑप्शन नंबर 3. ओके. तर बघा याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ओके. याच्यापैकी तुम्हाला एकाचं जरी माहिती असतं तर कसे ही जोडी लागण्यासारखी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक बेस्ड होतं की इथे IoTचा जो फुल फॉर्म आहे इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये दिला असेल तो बघा व्यवस्थित दिलेला आहे त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून. तो फुल फॉर्म तुम्ही कॅच केला असता तर लगेच ही जोडी लागण्यासारखी होती. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासंदर्भात स्थळ, वर्ष व संमेलनाचे अध्यक्ष यांचा क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडायचा आहे. ओके. तर बघा 96 अधिवेशन आहे हे 2016ला झालं आहे ना ते कोणतं आहे? 96 अधिवेशन आहे. ओके. तर त्याची जोडी ते कुठे झालेलं? ठाण्याला झालं होतं. ठाण्याला कोण होते त्याचे अध्यक्ष? तर अध्यक्ष होते गंगाराम गवाणकर. ओके. त्याच्यानंतर 97 जे संमेलन आहे नाट्य संमेलन ते बघा कुठे झालेलं होतं? उस्मानाबादला. त्याचं कोण होतं? जयंत सावरकर. ओके. त्याच्यानंतर बघा 98 जे संमेलन आहे
ते मुलुंडला झालेलं, त्याच्या होत्या कीर्ती शिलेदार. ओके. त्याच्यानंतर कोणतं आहे 99 संमेलन कधी कुठे होणार होतं किंवा कुठे झालं? नागपूरला झालं. त्याचं कोण होतं? प्रेमानंद गजवी. ओके. त्याच्यानंतर बघा जे 100वे संमेलन होतं ना ते कोविडमुळे पोस्टपोन झालं होतं. खूप ते न्यूजमध्ये होतं. ओके. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? जब्बार पटेल म्हणून, डॉक्टर जब्बार पटेल. जब्बार पटेल जे आहेत ते त्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती, पण कोविडमुळे ते काय झालं? पोस्टपोन झालं. कुठे होतं हे? सांगलीला होतं. ओके. सांगलीला 100वे अधिवेशन होणार होतं, पण ते कोविडमुळे पोस्टपोन झालं. ओके. तर बघा हे नाट्य संमेलन आहे ना, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, त्याची सुरुवात कधी झाली? तर त्याची सुरुवात झाली 1905ला. ओके. सुरुवातीचं पहिलं अधिवेशन कुठे होतं? पुण्याला होतं. ओके. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर खापर्डे होते, श्री खापर्डे. ओके. आता बघा अधिवेशन, त्याचे अध्यक्ष आणि त्याचे प्लेस याचे सर्वांच्या जोड्या आपल्या लावून झालेल्या आहेत. हा प्रश्न आपण खूप डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता बघूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा खूपच असा फॅक्च्युअल आणि खूप क्रिटिकल असा डेटा त्यांनी विचारला आहे, जनरली कोणाच्या लक्षात राहणार नाही असा. ओके. त्याच्यामुळे ज्यांना हा प्रश्न एक्झॅक्ट आकडा माहिती असेल त्यांनीच अटेंड केला तर बरं झालं असतं. ओके. म्हणजे रिस्क घेण्यासारखा हा प्रश्न नव्हता. ओके. बघा प्रश्न आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष 2018-19 दरम्यान किती मेट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित आणि पुनर्चक्रित करण्यात आला? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ओके. किती कचरा? तर 1,64,663 मेट्रिक टन जो कचरा आहे तो रिसायकल आणि डिकम्पोस्ट करण्यात आलेला आहे. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे ब्रिटनच्या महाराणीचे क्वीन्स काउन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन 1 आहे उज्ज्वल निकम, 2 आहे एल नागेश्वर राव, तिसरा ऑप्शन आहे हरीश साळवे आणि चौथा ऑप्शन आहे RM शिंदे. आताच्या काळात एक बरीचशी न्यूज होती ना ती आपल्याकडे चालू होती, कोणती? तर कुलभूषण जाधव केस. ओके. तर कुलभूषण जाधव केस आहे, तर तिथे त्यांचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? हरीश साळवे यांनी. जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे तिथे हरीश साळवे यांनी त्यांचं प्रतिनिधित्व केलं होतं. ओके. त्या हरीश साळवेंचीच क्वीन्स ऑफ काउन्सिलमध्ये नियुक्ती झालेली आहे. ओके. हे जे हरीश साळवे आहेत त्यांनी बघा भारताचे सॉलिसिटर जनरल, ओके, सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केलेलं आहे. ओके. ह्यांची नियुक्ती कधी झाली? तर जानेवारी 2020 त्यांची क्वीन्स ऑफ काउन्सिलमध्ये नियुक्ती झालेली आहे. ओके. बघा आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द एरा ऑफ रायझिंग फिनटेक डिजिटल भुगतान संबंधित रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे. ओके. डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये कर्नाटक प्रथम क्रमांकावर आहे. तर बघा ही स्टेटमेंट आहे, बरोबर स्टेटमेंट आहे ही. ओके. ब वाली स्टेटमेंट आहे डिजिटल भुगतानच्या वापरामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बघा महाराष्ट्रा संदर्भात मोस्ट ऑफ आयोग जर का काही डेटा देत असेल तर तो बऱ्यापैकी करेक्ट स्टेटमेंट असते. ओके. त्याच्यामुळे ही स्टेटमेंट बघा, ही स्टेटमेंट ही बरोबर आहे. त्याच्यानंतर सी वाली स्टेटमेंट आहे डिजिटलाइज शहरांमध्ये बंगळूर प्रथम स्थानावर आहे. तर ओके बघा थर्ड वाली स्टेटमेंट पण बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथी स्टेटमेंट आहे डिजिटल शहरांमध्ये हैदराबाद द्वितीय स्थानावर आहे. तर बघा ही स्टेटमेंट चुकीची आहे. द्वितीय स्थानावर कोण आहे? तर द्वितीय स्थानावर आहे दिल्ली. ओके. द्वितीय स्थानावर दिल्ली आहे. ओके. आणि बघा आपल्याला काय सांगितलं आहे? वाक्य कोणते वाक्य बरोबर आहे? तर बघा पहिल्या 3 स्टेटमेंट म्हणजेच अ ब क जे आहे बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 फक्त अ ब क. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय प्रस्तावित केलेल्या इम्प्रिंट 2 योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात? ओके. इम्प्रिंट 2 मध्ये कोण सहभागी होऊ शकतात? बघा इम्प्रिंट म्हणजे काय? इम्प्रिंटचा फुल फॉर्म काय आहे? इम्प्रिंटचा फुल फॉर्म आहे इम्पॅक्टिंग रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. ओके. तर बघा हे जे इम्प्रिंट आहे त्याच्यामध्ये जे
मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, मोठ्या मोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांचे जे टीचर्स प्राध्यापक वगैरे आहेत ना, त्यांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेंट्स करण्याची गव्हर्नमेंटने काय दिली आहे, परवानगी दिलेली आहे, सहभागी ते होऊ शकतात. त्याच्यामुळे बघा तिथे पहिला जो ऑप्शन आहे खाजगी महाविद्यालयातील प्राध्यापक, तर नक्कीच तो ऑप्शन चुकीचा आहे. ओके. त्याच्यानंतर फक्त IIT, खरंच IIT ही एवढीच आहे का आपल्या देशामध्ये एक हाय मोठ्या लेवलची एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन? तर नाही. ओके. त्याच्यामुळे फक्त IIT हा पण ऑप्शन कसा आहे, चुकीचा आहे. ओके. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन बघा काय आहे, तर ह्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ड. तर बघा ह्याच्यामध्ये कोणते इन्स्टिट्यूटचे दिलेत, तर बघा IIT आहे, NIT आहे, IIT आहे, त्याच्यानंतर IISER आहे आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीजचे प्राध्यापक. ओके. हे सगळे इम्प्रिंट 2मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? एक ऑप्शन आहे पद्मश्री बाबा आमटे स्वाधार योजना, 2 आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, 3 आहे कर्मवीर भाऊराव पाटील स्वाधार योजना आणि चौथा ऑप्शन आहे सावित्रीबाई फुले स्वाधार योजना. बघा जर का तुम्ही एकदम आपला कॉमन सेन्स जरी वापरला तरी हा प्रश्न जो होता तो अटेम्प्ट होण्यासारखा होता. ओके. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. ओके. आता ह्यांनी दिलं आहे काय आहे पोस्ट मॅट्रिक. ओके. मॅट्रिकोत्तर म्हणजे काय, आफ्टर 10th नंतरचं जे काही एज्युकेशन आहे ते करण्यासाठी गव्हर्नमेंट काय करणार आहे, मदत करणार आहे. किती, तर बघा म्हणजे हे भोजन निवास वगैरे ते तर आहेच, पण गव्हर्नमेंट 51,000 जी आहे ती आर्थिक मदत पण ह्या योजनेअंतर्गत पुरवणार आहे. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा 2019चा कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 काय कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ चे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण बनले आहेत? ऑप्शन 1 आहे राजेश शेट्टी, 2 विनया शेट्टी, 3 मोहित कुमार आणि चौथा ऑप्शन आहे निधी शर्मा. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 विनया शेट्टी. तर ज्या विनया शेट्टी आहेत त्या पहिल्या भारतीय तर आहेत पण पहिल्या आशियाई ही आहेत, पहिल्या आशियाई व्यक्ती. ओके. हे बघा त्या पहिल्या आशियाई व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर हे आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ काय आहे, तर बघा जगातले जे काही टॉपमोस्ट प्रोफेशनल्स, कन्सल्टंट्स, स्टुडंट्स या अशा लोकांचा जो आहे ना तो नेटवर्क आहे हे. ओके. अशा हाय प्रोफेशनल्स लोकांचं, कन्सल्टंट्सचं हे काही आहे नेटवर्क आहे. ओके. तर बघा इथे आपण IODAची पण माहिती घेतलेली आहे. आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था डिसेंबर 2020 मध्ये कोणती मानवरहित मानवरहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे? ओके. तर बघा ऑप्शन आहे 1 गगनयान, 2 आहे व्योममित्र, 3 आहे रोबोनाउट. ओके. आणि चौथा ऑप्शन आहे फेडर. तर बऱ्याच जणांना ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 याच्यामध्ये कन्फ्युजन झालं असेल. ओके. गगनयान की व्योममित्र, त्यांनी काय विचारलंय मोहीम. ओके. तर मोहीम कोणती आहे, गगनयान आहे. ओके. ह्याचं उत्तर काय ऑप्शन नंबर 1 गगनयान. अजूनही लोकांना कन्फ्युजन असेल की गगनयान का, हे बघा गगनयान हे मिशन आहे. या मिशन अंतर्गत जे व्योममित्र आहे म्हणजे जो स्त्रीसारखा दिसणारा जो रोबोट आहे तो गगनयान मोहिमेचा काय आहे भाग आहे. ओके. व्योममित्र म्हणजे काही मानवरहित मोहीम नाही आहे. तर मानवविरहित मोहीम कोणती आहे, तर ती आहे गगनयान. ओके. आणि व्योममित्र हा काय आहे त्याचा पार्ट आहे. ओके. आता थर्ड ऑप्शन काय आहे, थर्ड ऑप्शन जो आहे रोबोनाउट हा काय आहे, हा USAचा म्हणजेच काय अमेरिकेचा नासाचा रोबोट आहे. ओके. आणि
फेडोर. फेडोर पण चर्चेत होता. फेडोर कशासाठी? तर फेडोर हा रशियाचा रोबोट आहे जो त्यांनी त्यांच्या अंतराळ मोहिमेसाठी यूज केलेला आहे. ओके, आता बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन 1 आहे न्यायमूर्ती दीपक मिश्रा. ऑप्शन 2 आहे न्यायमूर्ती TS ठाकूर. तिसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष आणि चौथा ऑप्शन आहे न्यायमूर्ती जगदीश सिंग खेर. ओके, हा प्रश्न हा आपला पॉलिटीचा जो पार्ट आहे त्यालाही इंटरसेक्ट करणार आहे. ओके, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे जो सगळ्यांना ह्याचं उत्तर जे आहे ते बरोबर आलंच पाहिजे. तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. हे यांचं काय, भारताचे प्रथम लोकपाल म्हणून नियुक्ती झाली. कधी झाली? बघा 19 मार्च 2019ला त्यांची भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. हे पिनाकी चंद्र घोष काय आहेत? तर सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज आहेत. ओके, लोकपाल म्हणून नियुक्ती होण्यासाठी ते काय होते, तर जो आपला नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, त्याचेही सदस्य होते. तसेच ते आंध्र प्रदेशचे हायकोर्टचे कोण होते? चीफ जस्टिस म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. तसेच कोलकाता हायकोर्ट जो आहे त्याचं पण तिथे त्यांनी जस्टिस म्हणून काम केलेलं आहे. ओके, तर बघा यांचा कालावधी किती असणार आहे? 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ओके, आता आपण काय बघितलं, त्यांची नियुक्ती झाली. आता ही नियुक्ती केली कोणी? तर या नियुक्तीसाठी एक निवड समिती जी होती ती गठीत केली होती. ओके, त्या निवड समितीमध्ये बघा कोण होतं? त्या निवड समितीमध्ये होते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके, श्री नरेंद्र मोदी. त्याच्यानंतर आपल्या लोकसभेच्या स्पीकर होत्या सुमित्रा महाजन. ओके, अजून कोण होतं? बघा, अजून होते चीफ जस्टिस. तेव्हा कोण होतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते रंजन गोगोई. ओके, आणि अजून एक ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती केली होती त्या निवड समितीमध्ये? तर मुकुल रोहतगी. ओके, मुकुल रोहतगी. लोकपाल निवडण्यासाठी जी निवड समिती गठीत झाली होती त्याच्यामध्ये कोण? हे 4 सदस्य जे आहेत ते होते आणि त्यांनी मिळून आपल्या प्रथम लोकपाल जे आहे त्यांची नियुक्ती जी आहे केलेली आहे. त्याचा कालावधी किती सांगितला मी? 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष पर्यंत. ओके, तर बघा इथे जे आहे ते आपले करंट अफेअर्स आहे ते व्यवस्थितपणे आपण ॲनालिसिस करून झालेलं आहे. ओके, तर बघा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा. आमचं चॅनल MPSC माइंड मॅप हे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.